समजा तिथं होते, पण तुम्ही पदावर आहे, तुम्हाला दिसतोय कुस्ती झाले, पण कुस्ती किती सेकंदाला द्यायला पाहिजे? सेकंद वगैरे हा तुम्हाला सांगितलं चुकीचा विषय. 2 खांदे एका टायमाला टेकले कुस्ती फॉल, मग त्याची पाठार गावर असाना. हे सर जर हे पंच देत नसेल तर समोरच्या पंचांनी केलं कर्तव्य आहे ना. सांगितलं ना की आपला रेफरी देत नाही, मॅच तो अधिकार आहे, दुसऱ्या कोणाला अधिकार नाही. विषयामध्ये मला माहिती की कोचचं मुलगा त्याने गाडलेला असतो, जीव तोडून तो ओरडत असतो. कुस्ती जेव्हा डाव चालू असतात त्यावेळी 19-20 काही फिरत असते. जो पण कुस्ती काही थोडं तरी स्टॉप झालं पाहिजे ना. फिरती असते रोटेशनमध्ये, काही डावले असे की आपली कुस्ती चालते आणि तो फॉल होतो. माझ्याकडे अशी घटना घडली. युनिव्हर्सिटी, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी होती कोल्हापूरला. कोल्हापूरचा एक वाजता झाला, त्याचं पोरग खेळत होतं आणि हरियाणाचं का दिल्लीचं पोरग होतं, त्याला भारंदाज मारत होतं. भारंदाज मारले, टेक्निकल फॉल आला, त्यांनी चॅलेंज केलं. म्हणलं काय तुमची काय अडचण काय? नाही ना म्हणलं माझं चॅलेंज आहे. किंवा फिरवत असताना त्याची पाठ टेकत होती, त्याच्या विरोधात गुण का नाही. मी डॉक्टर हातावर बसला, पण ह्या माझा समजून कसं सांगतो म्हणला. मग माझ्या पोराला ते फिरत होता, मग त्याची पाठां नाही का टिकली. मग त्याच्या विरोधात गुण नको आहे माझ्या मुलाला मिळायला. मला 5 वेळा फिरवलं, त्याला 5 वेळा पाठां टिकली त्याची. बाबांना म्हणलं, बाबा बाजूला या, तुमच्याशी मी निवांत बोलतो, सगळं समजून सांगतो तुम्हाला. कारण थोडं तरी त्या कोचला आलंच पाहिजे. बरं त्या मुलाने मी वडिलाला बसवलं कोचला, चॅलेंज कुठं टाकायचं माहीत नाही. आता ते भारतात मारतोय, रिस्क रेसलिंग आहे त्यामध्ये, त्यासाठी अलाउड आहे त्याला तो. पण तुम्हाला पाठाण त्याची टिकली आहे, माझ्या बॉडी टिकलीच नाही. तो पाठाण टेकत होता, माझा बरोबर मी फिरत होता. हा काय अशी लोक असतात तिथं आपण लोक. मला माहिती की फॉलच्या टायमाला कोच फार ओरडत असतो. जोपर्यंत आता सरपंच, जज आणि मॅच चेअरमन कन्फर्म होत नाही. कारण फॉल ही सूचना अशी आहे की तिथं कुस्ती स्टॉप होती, चांगला खेळाडू आऊट होतो. त्यामुळं थोडं जरी लेट झालं तरी चालेल, पण त्या मुलावर निर्णय झाला पाहिजे ह्याची काळजी आम्ही पंचांना सांगतो. सर डेमो वरतून दाबून धर चितला. हा चितकर चितच्या पोझिशनला हे जे तो खांदे आता हा खांदा टेकत नाही, तो पण रिफ्री आमचा थांबणार. तो पोचला काय पोरला गावला पटकन चितकर बॉल म्हणत असला. पण जोपर्यंत कन्फर्म आता ते होत नाही, जोपर्यंत हे कन्फर्म होत नाही ते मॅच चेअरमन कडे लगेच बॉल मारणार आणि मगच बॉल म्हणून शिकू वाजवणार. आता ह्याच्यात तुम्ही तुमच्याकडे पूर्वी काय झाले, आता तुम्ही म्हणता की दोन्ही खांदा टेकलेलं होतं, मग तो पंचकाम करण्याच्या तर तिकडल्या पण पंचांना दिसतो, इकडल्या पण पंचांना दिसतो, ते एकच होतं. मी काय म्हणलंय तुम्हाला, आता मॅच चेअरमन हा सिनियर मोस्ट असतो. मॅच चेअरमन हा सगळं एकाच घरचं होतं. मॅच चेअरमन काय बोलतो माहिती का, त्यांनी दिला नाही मी कसा देऊ, हा प्रॉब्लेम सर्वात मोठा होतोय. नवीन काय माहिती का, आता तुम्हाला माहिती आहे का आत्ताची घटनाच घडली. सरपंच येऊन गेला बाजूला, मार खाला मॅच चेअरमन. हा बरोबर. शिवराज राक्षे मॅच चेअरमन त्याला असं वाटतं की त्याच्यात काय होतंय माहिती आहे का, रेफरशिप करताना मी कुठल्या तालमीचे विरोधक नाही, माझा कुठला खेळाडू नाही, माझा खेळाडू असेल, माझा जिल्हा असेल, मी त्या रेफरशिप टीममध्ये काम नाही करायचं. तर तुम्ही चांगला रेफरशिप करू शकता. मग तुमचे तालमीतलं बोललं, तुम्हीच पंच, तुम्ही शिट्टी वाजवणार, चूक होणार, 100% चूक होणार. त्यामुळं आपण थोडं बदललं पाहिजे की जेवढे आपल्या तालमीतला मुलगा आहे, आपला गावचा मुलगा आहे, आतमध्ये थांबायचं नाही.
सर तुम्ही मॅच चेअरमनला पूर्ण अधिकार आहे त्या कुस्तीचा तो प्रमुख आहे. मला तेच सांगायचं. मॅच चेअरमन हा डायरेक्ट यस फॉल म्हणून आवाज देऊ शकतो आणि मग त्या सरपंचाची कामच करायचे. मॅच चेअरमनचं कन्फर्मेशन त्याचं तिथं कन्फर्मेशनचा काय संबंध येत नाही. त्याने लगेच वाजवायची शिट्टी कुस्ती करायची. मॅच चेअरमन हा त्या कुस्तीचा पूर्ण अधिकारी आहे. चेअरमन आम्हाला हेच बोलतोय का बाबा त्यांनी दिली नाही म्हणून मी कुस्ती दिली नाही. बरकत विषय आता तो मॅच चेअरमन कसा असेल तर काय. मी तुम्हाला उदाहरण काय दिलं तुम्ही आता जे बघितलं ना सरपंचाने चुकीने दात खाल्ले मॅच चेअरमन. मॅच चेअरमनला सर्व अधिकार असतात पण मॅच चेअरमन जो बसतो त्या कुस्तीतला तज्ञ पंचच पाहिजे. नाहीतर तू बस रे कुणालाही बसवलं तरी आज काम करतो नाही. टायमिंग संपल्यावर किती वेळ सगळ्यात महत्त्वाचं किती वेळचा नाही. कुस्ती 3 मिनिटाची आहे आणि शेवटचे काहीतरी 10 सेकंद चालू आहे आणि मी रेड ब्लूला चित करतोय आणि तिथलं टायमिंग संपलं कुस्ती खडी करायची डायरेक्ट लगेच. टायमिंग वेळ संपली तो फॉलच्या डेंजर सिच्युएशन असेल तर सोडवायचं. पण डेंजर सिच्युएशनमध्ये कुस्ती अगदी 3 मिनिटं राहू शकते. हो त्यांनी खाली घातलं चित्त होत नाही त्याला पण डेंजर आहे कुस्ती सोडवायची नाही. आणि त्यामध्ये आता असं एकदा जातो म्हणजे पोरबिले कलाकार असतात आतली चिमटाच घे गळाच दाब कानचा बॉल होते म्हणून आले की technique, माती अशी घेतली खाली डोळ्यात बेबी त्याच्या ही मी कलाकार असे ज्यावेळी घेतो आणि असं मी दर्शन घेतो त्यावेळी पहिलं पॉश्चर 1 पॉईंट आणि परत पार्थिव पोझिशन. ज्यावेळी डेंजर पोझिशनमध्ये कुस्ती थांबवावी लागते कारण एखाद्या म्हणजे खालचा जो हात तोच काही ना काहीतरी करतो. माझ्या हाताला लागलं आणि सोड 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 माझा काही झाला आपण म्हणतो इंजुरी झाली बाजूला सोडतो डेंजरमध्ये मग त्याला परत पार्थिव बसवायचा परत त्याने वरती न्यायचं. आता त्यात बदल झाले फ्रीस्टाईलचा पात्र पूर्वी खाली बस माईक पकड माईक दादा माईक पकड. आपल्याला शालेला तुम्हाला शालेला मुलांना ग्रीको तुम्ही भाग घेता पोरं कमी असत्या नंबर बसतो वर जातो. आता मला माहिती ना आपण तेच काम करतो. आपण पहिल्या कुस्त्या खेळलोय नंबर पुढे बसतो ऑफिसला तिथे चांगला होता मी ग्रीको जातो. सगळ्यात पॅसिव्हिटी दिली पॅसिव्हिटी डिक्लेअर झाल्यानंतर त्याला झोपवायची पोझिशन सरळ झोपतो पुढं आठवून मानवर पाहिजे पूर्वी असं थांबायची. आता ते रोंड बदललेला आहे साईडला दोन्ही गुढी करू. हा गुडघा हे दोन्ही गुडघे इथे हात जोपर्यंत ठेवत नाही दोन्ही पाठाने इथं खांद्याच्या बॅक साईडला हात ठेवत नाही तोपर्यंत ती पार्थिव पोझिशन क्लिअर होत नाही. आणि रेफरी कुठं पाहिजे समोर. त्याने ही पोझिशन झाल्यानंतर शिट्टी वाजवायची. शिट्टी वाजवल्यानंतर लगेच मी हात धराय बघतो हा लगेच येईल आणि हात धरून दाबून टाकतो. असं का रे संचित संचित इकडे बघ संचित हा असं पुढच्या मॅच लगेच रेफरीने रेड ओपन त्या खेळाडूने खालच्या त्याला संधी दिली पाहिजे. त्याला ग्रीपची संधी मग हा परत तिने ओपन व्हायचं मग सरळ कर म्हणजे मुलं काय करतात आता नवीन कोणाला माहीत नसतं. ग्रीकोमध्ये आपण पार्थिव पोझिशन दिल्यानंतर चिठ्ठी वाजल्यानंतर तो लगेच ग्रीपला जातो मग एक हात धरतात ते बांधतो हात ते असा हात धरून ठेवतात. ह्याला अलाउड नाही. त्याचं फक्त एकच काम आहे डिफेन्स. त्याने फक्त डिफेन्सच करायचा. मी मारतोय बारंदास आता माझी ग्रीप झाली ग्रीप झाली माझी सगळी ग्रीप मारत असताना त्याने फक्त डिफेन्सच करायचं आहे.
हिने दुसरे चाळे करायचे नाही नाहीतर लगेच